2च दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये पत्राच्या माध्यमातून अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका का घेतली हे या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। ते जसं पत्र व्हायरल झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी बारामतीकरांची भूमिका नावानं एक पत्र व्हायरल होते आणि त्याच्यावरती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी जयदीप भगत, एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पत्र लिहिलं राज्यातील जनतेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी भाजपसोबत का गेलो, त्या मागची भूमिका अजित पवारांनी या पत्राच्या माध्यमातून सांगितली होती। परंतु या पत्र जसं अजित पवारांनी सोशल मीडियावर टाकलं, राज्यातील जनतेला लिहिलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी बारामतीकरांची भूमिका या नावानं एक सोशल मीडियावरती पत्र व्हायरल होते आणि त्या पत्रामध्ये एकंदरीतच पवार कुटुंबाची झालेली वाटचाल, अजित पवार राजकारणात आलेले यामागची भूमिका यामध्ये सांगण्यात आलेली आहे। तर आपण नेमकं हे पत्र काय हे सुरुवातीला जाणून घेऊयात। अजित पवारांच्या आजी शरद पवारांच्या मातोश्री शारदाबाई पवार या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या। त्यानंतर खरं तर त्या शेतकरी कामगार पक्षाचं त्यांच्या घरामध्ये वातावरण होतं, परंतु गुलाबराव जेधे यांची निवडणूक 1960 साली लागली आणि त्याच्यामध्ये शरद पवारांपुढे मोठा प्रेस प्रसंग होता की गुलाबराव जेधेंचा प्रचार करायचा की त्यांचे थोरले बंधू वसंतराव पवार या निवडणुकीत उभा राहिले होते, त्यांचा प्रचार करायचा। आज शरद पवार जे आहेत ते काँग्रेस विचारसरणीचे होते आणि घरातूनच त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या विचारसरणीनुसार म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करू शकता। त्या 1960च्या निवडणुकीत गुलाबराव जेधेंचा प्रचार शरद पवारांनी केला आणि त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांचा पराभव झाला आणि याच माध्यमातून खरं तर काँग्रेसची वाटचाल पुढे चालत होती। कालांतराने 90च्या दशकामध्ये नेमकं पवार कुटुंबातलं कोण पुढे राजकारणात येणार, तो शारदाबाई पवार होत्याच, त्यानंतर शरद पवार आले। शरद पवारांनंतर तिसरी कुडी राजकारणात कोणाची, अजित पवार येणार की राजेंद्र पवार येणार? राजेंद्र पवार हे रोहित पवारांचे वडील आहेत। यामध्ये कोणाला पुढे आणायचं तर दिनकरराव पवार म्हणजे राजेंद्र पवारांचे वडील आणि रोहित पवारांचे आजोबा यांनी शरद पवारांनी एकत्र घरात बसून निर्णय घेतला आणि त्यानंतर अजित पवारांना पुढे आणलं। खरं तर जो बारामतीकरांची भूमिका या नावाने निनावी पत्र आहे त्याच्यामध्ये लिहिलंय की राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील काकांनी म्हणजे शरद पवारांनी राजेंद्र पवारांना न पुढे आणता त्यांचे दिवंगत जे बंधू होते अनंतराव पवार यांच्या मुलाला पुढे आणलं आणि एक प्रकारे क्षमता असूनही त्यांना आणलं गेलं नाही असं या बारामतीकरांच्या भूमिका यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे। त्यानंतर राजकारण राज्याचं पुढे सुरू झालं। चौथी पिढी राजकारणात आली रोहित पवारांच्या रूपानं आणि पार्थ पवारांच्या रूपानं। मात्र रोहित पवारांना वेगळा मतदारसंघ निवडला कर्जत जामखेडचा, परंतु पार्थ पवारांचा मावळमध्ये पराभव झाला आणि या पराभवामुळे जो जळजळाट जो आहे तो एका व्यक्तीचा झाला आणि त्यामधून जे आहे ती हे आत्ताच अजित पवारांचं बंड आहे असं म्हटलं गेलेलं आहे। एक प्रकारे हा संपूर्ण प्रकाराचा म्हणजे पत्राचा आशय होता, मी तुम्हाला या माध्यमातून सांगितला। त्यावरती राजेंद्र पवारांना विचारणा केली असता खरं तर पवार कुटुंब एकसंघ का होतं तर ते शरद पवारांनी ठरवलं की राजकारणात कुणाला आणायचं। आज एबीपी माझाशी बोलताना राजेंद्र पवार असं म्हणाले की त्यावेळेस म्हणजे 90च्या दशकामध्ये मला कारखान्याची निवडणूक छत्रपती सहकारी साखर कारखाना जो इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे जो आहे त्याचं डायरेक्टर व्हायचं होतं, परंतु शरद पवारांनी त्यांना सांगितलं की प्रत्येकाने आपल्याला राजकारणात यायचं नाहीये। त्यावेळेस त्यांची भूमिका राजेंद्र पवारांनी ऐकली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचं शेती क्षेत्रातलं काम असेल, शिक्षण क्षेत्रातलं काम असेल, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे काम असेल ते राजेंद्र पवारांनी सुरू केलं। मात्र जर त्याच वेळेस जर राजेंद्र पवारांनी ठरवलं असतं की मला काही करून कारखान्याचं डायरेक्टर व्हायचंय तर जे आज पवार कुटुंबात झालं तर ते 90च्या दशकामध्ये झालं असतं असं राजेंद्र पवार म्हणतात। त्याचं खरं तर राजेंद्र पवारांच्या भूमिकेला फार हे बोललं नाही, राजकीय चर्चांना उधाण आलंय। खरं तर पवार कुटुंब एकसंघ का होतं याच्यामध्ये जर राजेंद्र पवारांना प्रश्न विचारला तर विचारलं गेलं तर पवार कुटुंब हे प्रत्येक जण एक कुटुंब म्हणून एकत्र जरी असले तरी एकमेकांवर ते डिपेंड नाहीयेत। प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे आणि वेगवेगळा व्यवसाय सांभाळत ते आपले कुटुंब एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली, त्यामुळे आता कुटुंबात फूट पडली का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर आता बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात
सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा रंगू लागलेल्या आहेत। त्याप्रमाणे सुनेत्रा पवारांचे बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे देखील वाढलेले आहेत। विविध ठिकाणी गाठीभेटी सुनेत्रा पवारांच्या वाढलेत। हळदी कुंकाच्या माध्यमातून असेल किंवा पवारांचे जुने सहकारी असतील किंवा भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या सुनेत्रा पवार घेताना दिसत आहेत। मात्र असं जरी असलं तरी काल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील निसर्ग हे त्यांचं कार्यालय या ठिकाणी बैठक झाली नाही। त्याच्यामध्ये एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघातून कशा पद्धतीची प्रचार तंत्र राबवावं शरद पवार यांनी या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्या सल्लामसलत घेण्यात आली। त्यानुसार पवार कुटुंबातील व्यक्तींना जो आहे तो मतदारसंघ वाटून दिलेला आहे। इंदापूरचा प्रचार म्हणजे इंदापूरच्या जबाबदारी जी आहे इंदापूर विधानसभेची ती श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांना देण्यात आलेली आहे। श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू आहेत, सख्खे धाकटे बंधू आहेत आणि शर्मिला पवार तर त्यांच्याकडे ती जबाबदारी का देण्यात आली? ओढा खोलीकरण असेल, विहीर रुंदीकरण असेल, विहीर खोलीकरण असेल याच्या माध्यमातून शर्मिला पवार यांनी इंदापूरमध्ये मोठं काम केलेलं आहे। त्यामुळे ती जबाबदारी आणि श्रीनिवास पवारांचे मित्र परिवार मोठ्या प्रमाणात इंदापूरमध्ये आहे, त्यामुळे त्याची जबाबदारी जी आहे ती शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवार यांना देण्यात आलेली। तर बारामतीचा विचार करायला गेलं तर बारामती जबाबदारी ही राजेंद्र पवार आणि रोहित पवारांकडे सोपवण्यात आलेली आहे। खरं तर रोहित पवारांकडे का तर गेल्या काही दिवसापासून आपल्या काकांना रोहित पवार अंगावर घेताना दिसत आहेत, काकांच्या विरोधात बोलू लागलेले आहेत। एकंदरीतच जर पक्ष बांधणी करायची असेल तर रोहित पवारांसारखा आक्रमक चेहरा बारामतीत असला पाहिजे। त्या पद्धतीनं रोहित पवार जे आहेत ते बारामतीतून उतरणार आहेत। तर पुरंदर असेल, पुरंदरचा जशा राज्यात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात जेवढा फटका बसला तेवढा पुरंदर विधानसभा मतदारसंघात बसलेला नाहीये राष्ट्रवादीला किंवा शरद पवार गटाला। त्याचं कारण असे की पुरंदरचे काही पदाधिकारी वगळे तर सगळे जे आहेत ते तिथंच आहेत, जागच्या जागेवर आहेत। त्यामुळं युगेंद्र पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे आणि आता हळूहळू त्यांचे पवार कुटुंबियांचे दौरे देखील सुरू होत आहेत। असं जरी असलं तरी आगामी निवडणुकीला अजून वेळ आहे। खरं तर अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी मला एकटं पाडलं गेलंय का, कुटुंबात मला एकटं पाडलंय, तुम्ही तरी एकटं पाडू नका असं भावनिक आवाहन मतदारांना केलं होतं किंवा कार्यकर्त्यांना केलं होतं। परंतु अजित पवारांना एकटं पाडलंय का असा प्रश्न जेव्हा राजेंद्र पवारांना विचारला त्यावेळेस राजेंद्र पवार असं म्हणाले त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यामुळे ते एकटे पडल्यासारखं असं त्यांना वाटत असावं, परंतु कुटुंबात अशी परिस्थिती नाही असं राजेंद्र पवार म्हणतात। हाच प्रश्न ज्यावेळेस जय पवारांना विचारला, जय पवार हे अजित पवारांचे पुत्र आहेत, त्यांना विचारला त्यावेळेस देखील त्यांनी अशाच पद्धतीची भूमिका मांडली होती की मला वाटत नाही की आम्हाला एकटं पाडले। असं जरी असलं तरी अजून निवडणुकीला वेळ आहे, उमेदवार घोषित व्हायचा आहे, परंतु या पद्धतीने निनावी पत्राने एकंदरीत राज्याचं राजकारण ढवळून निघाले। पवार कुटुंबातले देखील मतभेद हळूहळू पुढे येत आहेत का असं या निमित्तानं वाटतं आहे। अजून ज्यावेळेस उमेदवार घोषित होईल त्यावेळेस आणखी काय बघायला मिळेल हे आपल्याला हळूहळू कालांतराने कळेलच। परंतु यावरती खासदार सुप्रिया सुळेंना विचारला असता खासदार सुप्रिया सुळे या अत्यंत कुटुंबाच्या बाबतीत जी आहे ती सांभाळून तोलून मापून प्रतिक्रिया देतात। ज्यावेळेस कुटुंबाचा विषय येतो त्यावेळेस कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं असं सुप्रिया सुळे म्हणतात। मात्र ज्यावेळेस कौटुंबिकाचा म्हणजे कुटुंबाच्या विषयी राजकारणाचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र सुप्रिया सुळे त्याला उत्तर देणं टाळतात। कुटुंबातले वाद जे आहेत ते चव्हाट्या येऊ नये असं कदाचित सुप्रिया सुळेंना वाटत असावं, परंतु एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये किंवा बारामतीच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबातले जे मतभेद आहेत ते हळूहळू पुढे येताना दिसत आहेत। तर आपण या एक्सप्लेनर मध्ये आपण थांबूया। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।